लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळेल? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन त्याला 1996 साली सुद्धा माजी पंतप्रधान HD देवेगौडा असताना सुद्धा काँग्रेसनं अशीच भूमिका घेतली होती आणि आता सुद्धा घेतली नाही. लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस अशीच भूमिका घेते. नेमकं यातून काँग्रेसला महिला आरक्षणाचा प्रश्न आपल्याकडनं सोडून त्याचं क्रेडिट घ्यायचं असं वाटतं का? नाही, त्यांनी क्रेडिट घेतलं असतं तरी आम्हाला आनंद झाला असता, कारण त्यांच्याकडे कंप्लीट मेजॉरिटी ज्यावेळेस होती त्यावेळेस त्यांनी ते आणलं नाही. 96 साली तुम्ही म्हटलं तसाही विरोध केला आणि मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे इतकं बहुमत मेजॉरिटीने हे आणू शकत होते तेव्हाही त्यांनी ते आणलं नाही. आणि तुम्ही सांगितलं ते खरं आहे, लाडकी बहीण योजना आम्ही आणली तर काँग्रेस पक्षाचे नेतेच हायकोर्टमध्ये गेले होते, ही योजना स्क्रॅप करा. हे महिला विरोधीच आहेत. आरक्षण विधेयकाचा नाही आहे तर हा मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे. त्या स्वतः महिला खासदार आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा पद्धतीचं जे विधेयक आणलेलं आहे त्याला विरोधक कधीच पाठिंबा देऊ शकणार नाही. पहिली गोष्ट, मी प्रियंका गांधींना दोष देणार नाही, त्या नवीन आहेत, त्यामुळे अजून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल म्हणून पुन्हा सांगतो, कारण त्या 2023 नंतर आलेल्या आहेत. 2023ला आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आणि 2002चं जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या दोन गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही. म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011च्या सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं, या दोन गोष्टी केल्याशिवाय 2029मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित प्रियंकाजींना त्यांच्या लोकांनी समजून सांगितलं नसेल म्हणून त्यांनी असा आरोप केला.